डिपार्टमेंटला धुवून काढा. खाकी काय करते हे एसपीचा जागा झाला पाहिजे. आणि तुमचे रेट काढतात हे माणसं काय म्हणतात 20,000 देतो 20. तुम्ही मला ना काही इमानदारी सांगू तुमची खाकी काय करते की उद्या जर का अशी घटना घडली आणि जनतेने येऊन एकत्रित 20-30 जणांच्या मॉबनी जर का एखाद्याला खलास करून टाकलं. फलटण शहरात शेअर मार्केट परिसरात अनिल हिरणवाळे आणि संतोष हिरणवाळे या दोघं भावांना 10 ते 12 जणांच्या टोळक्याने मारहाण केली असून या दोघांची प्रकृती गंभीर आहे. सध्या या दोघांवर फलटण मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाहूयात सविस्तर या बातमीमधून. फलटण शहरात शेअर मार्केट परिसरात अनिल हिरणवाळे आणि संतोष हिरणवाळे या दोघा भावांना 10 ते 12 जणांच्या टोळक्याने मारहाण केली असून या दोघांची प्रकृती गंभीर आहे. सध्या या दोघांवर फलटणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्यांना गाडी हळू चालवा असं सांगितल्याच्या रागातून 10 ते 12 जणांनी हा हल्ला केलेला आहे. काल रविवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर फलटणमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. संतप्त फलटणकरांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना धारेवर धरलं. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक न केल्यास फलटणमध्ये मोर्चा काढण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिलेला आहे. पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध चालू असून यातील एका जणाला ताब्यात घेतले असून बाकी आरोपींचा शोध चालू आहे. पोलीस पथके आरोपींचा शोध घेत असून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होईल असा विश्वास देत जमावाला शांत राहण्याची विनंती देखील केली आहे. जाहीर आरोप आहे ग्रामीण आणि शहर आणि दोन्ही पोलीस स्टेशनला की तुमच्या पाठिंब्यावर हे चाललंय. आमचा जाहीर पाठिंबा आहे. तुमचं ही आहे नाही नाही आपलं ही अनुप्राव ज्या पॅच बंद कॅफे चालू आहेत त्या कॅफेमध्ये कमीत कमी तासाला एक तासाला 100 रुपये घेतले जातात. ते कॅफे पूर्णपणे हे बंदिस्त असतात. तर त्या बंदिस्त कॅफे का बंद करणार आहेत? त्या चालू करायच्यात. सगळ्या पोरं तिथं जाऊन शाळेची बसतात. पालक घरी असतात. पोरांना काय कळत नाही. मोरे साहेब असताना कायम सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम गाडी जायची आणि एक बुरटा पोरगा तिथं मधून शाळेपाशी दिसत नव्हता. आज कधी गाडी जात नाही काय नाही कुणाला काही घेणं देणं नाही. जिथे आपल्या पद्धतीनं चाललंय ह्या पद्धतीनं चाललंय. आता तुमच्या कोणत्या चौकाच्या वतीनं कोणता पोलीस आहे तुमचा सांगा. जनतेच्या वतीनं मी आज सांगतो पोलीस पाहिजे तुमची. जनतेच्या वतीने मी आज साहेब तुम्हाला जाहीरपणे सांगतो की उद्या जर का अशी घटना घडली आणि जनतेने येऊन एकत्रित 20-30 जणांच्या मॉबनी जर का एखाद्याला खलास करून टाकलं तर याला जनता काय कारवाई केली तुम्ही आतापर्यंत? पुरातन मंदिर बर का साहेब काल एक प्रकरण झाले. 2 दिवस गुन्हा नोंद करायसाठी त्याचे पालक येतात. ऐकून घ्या व्हिडिओ घ्या इकडे उभं मारलं कोणाला मारलं कुठं मारलं सांग. कसं मारलं काय मारलं कोणाला मारलं सांग. त्याला मारलं त्याला म्हणजे मला फोन आणून द्या. ऐकून घ्या. या गुन्ह्यामध्ये आम्ही तपास केलेला आहे. ऐकून त्यानं जे केलं ही गोष्ट अडकतात या गुन्ह्यामध्ये आम्ही स्वतः तपास केलेला आहे. ह्यांना ते जे 3 गुन्हे आहेत त्यांच्या समक्ष हजर केलेले आहेत. इथे बाकीचे नागरिक पण उभे आहेत आणि त्यांना सांगितलं ते 3ही जुवेनेल आहेत. ह्याच्या पोरानं ह्याच्या घरातून स्वतःहून ते सोनं चोरून आणलेलं आहे आणि डीजे मोबाईल घेण्यासाठी डीजे आणि मोबाईल घेण्यासाठी याच्या पोरानं यांच्या समक्ष कबूल केलेलं आहे. तुम्ही मला ना काही इमानदारी सांगू सगळ्याचं माझ्याकडे डाटा आहे. तुमची खाकी काय करते तुमचे रेट काढतात हे माणसं काय म्हणतात 20,000 देतो 20. आता कालचं पोरग काय म्हणलं माहिती साहेब
काय करायचे ती कर मी बघतो मी कुठलं चालू रेट सांगतो रेट काय म्हणतोय असू द्या कालची नावं तुमच्याकडे कालचा व्हिडिओ मी काय म्हणतोय महत्वाचा कालचा विषय कालच्या सगळ्यासाठी वेगळी मीटिंग बोलवा म्हणून सगळे विषय कालचा विषय सगळ्यांनी आता पहिल्यांदा साहेब कालच्या विषयावर तुम्ही सगळी नावं तुमच्याकडे आहेत व्हिडिओ आहे त्या पोरांना धरा सगळ्यांसमोर मारा त्यांना ऐका 2 मिनिटं अरे साहेब बोलणार होते ते मी काय बोलू दे साहेब 1 मिनिट ऐका आपण सगळ्यांनी म्हणणं मांडलेलं आहे आता साहेबांचं डिपार्टमेंटला धुवून काढा तुमच्या लेखणीतनं की एसपीच्या जागा झाला पाहिजे आणि पोलीस फलटणची व्यवस्था त्यांना पहिलं धुवून काढा डिपार्टमेंट एक 5 मिनिट काल शंकर मार्केट येथे झालेला घटनेचा जाहीर निषेध यामध्ये प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर सर्वपक्षीय सर्व जाती धर्मीय सर्वात मोठा मोर्चा आणला फलटणमध्ये सगळ्यात प्रश्न कालचाच नसेल आम्ही जे प्रश्न आता मांडले त्याच्यावर जर व्यवस्थित निर्णय नाही घेतला तर यापेक्षा 10 ते 15 हजाराचा मोर्चा उद्या जर काय हे झालं नाही सगळे आरोपी अटक केले तर आपण उद्या पलटण बंद करू कारण की आज ही वेळ ह्या गावाली उद्या आपलं होईल त्यासाठी सगळ्यांनी कुठल्याही पद्धतीने सगळ्यांनी खूप ताकदीने आपण हात माझे पोलीस सगळ्यांनी राहावा एक विनंती आहे थोडंसं ऐकून घ्या माझं तर ही जी घटना घडलेली आहे खरोखर गंभीर आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही त्या पद्धतीनं आपण कायदेशीर प्रक्रिया बरोबर त्याच वेळी सुरू केलेली आहे FIRला आपला माणूस गेलेले होते अधिकारी अंमलदार परंतु ते डॉक्टरांनी दिले की पेशंट इज अनकॉन्शियस म्हणजे जबाब देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही त्यामुळं तो रात्री जबाब घेता आला नाही त्याचबरोबर आपण त्रयस्थाचाही जबाब घ्यायचा प्रयत्न ही होता परंतु ज्यावेळी गंभीर गुन्हा दाखल करायचा असतो त्यावेळी फिर्यादी जर स्वतः व्हिक्टीम ज्याला ही झालं आहे तो जर फिर्यादी असेल तर त्याला पुढे पाक म्हणजे कन्व्हिक्शनपर्यंत म्हणा चार्जशीट सगळ्या गोष्टीला एक आधार राहतो कायदेशीर म्हणून आपण तो त्यांना त्यांच्या ह्याच्यात येण्याची वाट बघत होतो आता ते आहे तिथंही फिर्याद चालू आहे त्यातले जे बी आपण म्हणता ती नावं सर्व आम्हाला मिळालेली आहेत आरोपीचा रात्री शोध घेतलेला आहे कंटिन्यू 2 पथकं मी तेवढ्याच मार्गावर लावलेली होती परंतु तो त्या ह्याच्यानुसार आपल्याला ते मिळाले नाहीत तर पहाटे सकाळी आपण एक आरोपी त्यातला अटक केलेला आहे म्हणजे ताब्यात घेतलेला आहे आणि तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आश्वासित करतो की 100% मोठा गंभीर गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आरोपी सुटले न पाहिजेत या दृष्टीनंच सर्व कायदेशीर आणि पुराव्याच्या दृष्टीनं सर्व स्ट्रिक्टली ह्याच्यामध्ये फॉलो करून आरोपी तात्काळ अटक करत आहोत टीम रवाना करून आम्हाला फक्त मोकळं करा की थोडंसं आम्हाला वेळ द्या जेणेकरून आपण जर हे केलं तर आम्ही संध्याकाळपर्यंत काहीतरी 100% मी अगोदर सांगितलंय गंभीर आहे त्याच पद्धतीने गुन्हा दाखल होणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही
चांगला गुन्हा मोठा दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई अगदी 100% होईल आणि अपेक्षेप्रमाणेच कारवाई होईल हे अगदी 100% तुमच्या समक्ष अगदी सांगतो. त्याच्यामध्ये कुठलाही कमतरता पोलीस प्रशासनाकडून साहेब त्यांनी काल हल्ला करून तिथं आपण टीम सुद्धा आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर कारवाई मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने केली जाईल. आरोपी ताब्यात घेऊन जी काय कायद्याच्या ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये कुठेही आमचं वैयक्तिक काय म्हणणं तुमचा वचक आहे ना, वचक इतर गोष्टी जे मांडल्यात त्याच्याबरोबर इतर जे गोष्टी मांडल्यात त्यांच्यावर 100% सगळे आरोपी पकडले साहेब. गावठाणमध्ये त्यांची दिंड होईल. तुमच्या अपेक्षा जी म्हणलंय ना स्ट्रॉंग कारवाई होईल त्याच्यामध्ये साहेब आता पेट्रोलिंग करणार आहे तुम्ही गुंड प्रवृत्तीची अशा गाड्या मारणाऱ्यांनाच करा. आता सर्वसामान्य माणसांना तुम्ही लायसन आहे का यावं का आपल्याला बिना नंबर प्लेट स्पीड बाईक चेक केल्या जातील. साध्या नाही काळेसाहेब एक प्रश्न विचारू का? काळेसाहेब, भविष्यात फलटण शहरात अशा घटना घडू नये याबाबत आपण काय उपाययोजना करणार आहात? याच्यामध्ये 100% पेट्रोलिंग सायंकाळी दुपारी संध्याकाळी वाढवण्यात येईल. आम्ही स्वतःही करतो, परंतु आता स्टाफ मोठ्या प्रमाणावर निघून चौकात वगैरे आपल्याला जसं अवेलेबल होईल तसा स्टाफ देण्यात येईल आणि अधिकारी पेट्रोलिंगला कंटिन्यू गाडी शेतीमध्ये फिरेल या पद्धतीचं नियोजन 100% केलं जाईल आणि ह्या ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याच्यावर आळा केला जाईल. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.